पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेनेतर्फे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी आयोजित। मुंबई ते प्रभादेवी पूल बाधितांसाठी म्हाडाकडून 119 घरांची यादी एमएमआरडीएला देण्यात आली होती। त्यापैकी 83 घरांमध्ये एमएमआरडीएनं स्वारस्य दाखवलंय। घरांच्या मोबदल्यात एमएमआरडीएकडून म्हाडाला 100 कोटी रुपये मिळणार। निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिलेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना याची जलद तयारी करण्याचे निर्देश दिलेत। सांगलीच्या कोल्हापूर येथे शिवप्रेमींकडून भव्य किल्ला साकारण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वराज्य दुर्गानाथ प्रतिष्ठान करून साकारण्यात आली। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची तारांबळ। शहराच्या विविध भागात तासभर मुसळधार पावसामुळे साचलं पाणी। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा, अन्यथा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थ्यांचा कुंभमेळा आंदोलन होईल, असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय। संपूर्ण दिवाळी सणामध्ये बदलापूरमध्ये सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार, यामुळे बदलापूरकरांनी व्यक्त केला संताप। दिवाळीत नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत दादर येथील फूल मार्केटमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी बांधलेला आहे। या काळात झेंडू, शेवंती, आंब्याची पानं, मोगरा, गुलाब, सोनचाफा तसंच इतर सजावटींच्या आकर्षक फुलांची मोठी विक्री झाल्याचं उघड। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या बहिणींसोबत भाऊबीज केली साजरी। लाडक्या बहिणींनी औक्षण करून फडणवीसांना ओवाळलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी देशातील प्रमुख संस्था। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख, राष्ट्रद्रोही आहेत, अशी खोचक टीका महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।